हे वेलकम गाईज, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता रतनगडचे काही अनोखे निराळे विराळे काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत आहे. मी हे रतनगड कसं आहे वरतून खाली दाखवायचा प्रयत्न करत आहे. हा मुख्य द्वार आहे, म्हणजे इथून वरती टॉपला येणं पडतं. मग हा असा काही भाग होता, दरवाजा असा होता, काही कसाच बनवला असन, कसाच आणला असन. बापरे, हे सोचून मी पागल झालो. पण तुम्ही बघू शकता कसा एकदम भयानक सौंदर्यानं रचलेला हा व्ह्यू, खूप खतरनाक. वरती पाणी खूप थंडगारसा वाटत होतं. खूप मजा पण येत होती. वरती जसं जात होतं तसं दमादम खूप पावर लागतोय. पाणी बघू शकता तुम्ही. आणखी हा व्ह्यू बघू शकता, किती सारे लोक येऊ शकते. हे काही माझे मित्र तुम्ही बघू शकता. यायला म्हणजे एक टाईमला 2 जणच येऊ शकतात. असे छोटे पायरे बनवलेले एकदम पहाडच्या मधोमध, आणि ते आखरी चोटीला जाणं पडतं. तुम्ही बघू शकतात. उतरायला पण किती त्रास होतो इथं. बघू शकता, पडलं की गेला समजा खाईमध्ये, ना बचाने वाला कोई भाई. बापरे, खूप खतरनाक. बघू शकता तुम्ही हे पायऱ्या कशा बनलेल्या आहे. म्हणजे हे पायऱ्या हलत पण नव्हत्या. आणि पाणीचा स्लोप बघा तुम्ही कसा आहे. खूप मस्त, खूप एन्जॉय केलं पण आम्ही. तुम्ही पण एन्जॉय करा नक्की. बघा समोर काय दिसतंय. जायला पण किती अडचणीतून आम्ही गेलो आहे समोर. मग मी प्रत्येक म्हणजे बारकाई दाखवायची प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकतात. माझा मित्र पण खूप थकलेला होता. म्हणजे जायला आम्ही एव्हरी मॉर्निंगमध्ये गेलतो आम्ही. तर खेकडा घोरपड वगैरे पण दिसली. आम्ही मॉर्निंगमध्ये गेलतो तर आम्हाला खूप टाईम लागला. म्हणजे चढायलाच आम्हाला 1-1.5 तास लागला आहे. खूप सुंदर सौंदर्य निसर्गरम्य वातावरण होतं. खूप मजा आली. खाली बघू शकता तुम्ही किती खतरनाक सीन आहे. असं वाटलं पुरे हिरवी चादरनं भरलेलं आहे. आणि वरती पुरं वाव तुम्ही बघू शकता. मग आम्ही थोडंसं खालचं शूट केलेलं आहे. खालचं बघण्याचा प्रयत्न केलेला आहे कसं आहे काय प्रत्येक बारकाई. मग समोरचं जे आहे ते पण बघण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुठं काय तुम्ही बघू शकता. असं वाटतं की स्वर्गच आलं आहे खाली. आता कधी दाखवलेलं नाही ते ढगाचं वगैरे. असं वाटतं की स्वर्गच आहे आपल्याला. स्वर्ग आजूबाजूला आणि हिरवी चादर अशी रचलेली. जायला इतकी तकलीफ होत होती इथून काय, पण मज्जाच येत होती. खूप खतरनाक. मग खालून हे असं काही दिसत होतं. याच्या आम्ही खालचं कोशिश करायला दाखवायची. दुसरे जे ब्लॉगर आहे ना ते तुम्हाला खालतून वरचं दाखवते, पण मी बारकाई दाखवणार आहे तुम्हाला. कसल्या प्रकारची माहिती आहे का तुम्हाला. वरतून खाली, आता वरती तर जायचं सगळं दाखवतं, पण मी खालची चीज दाखवण्याची कोशिश करत आहे तुम्हाला. खालून कसं तिला जाईन. मग काय खेकडे वगैरे दिसले बारीक खूप क्यूट होत्या. मजा आली मला. तुम्ही बघू शकता. मग समोर परत जात होतो मी. म्हणजे इथे गेलतो आम्ही. मग परत इकडं जायचा रस्ता आहे. तुम्ही ते बघत असता. अलन मदन कुलनचं बी थोडं आहे. पुढे सांगितलेलं आहे त्या बाबांना अलन मदन कुलन ट्रॅकिंग करून जाणं लागतं ह्या किल्ल्यावर वगैरे. खूप आणि इथं तो फ्लावर वगैरे असे होते. हे बघा असं, म्हणजे हे 7 वर्षातून एकदा येतं असे म्हणतात, पण मला माहीत नाही. आमच्या मागं डॉग पण येत होता. हे बघू शकता मी पहाडी, किती खतरनाक डोंगर. खूप मजा आलेली आहे. समोर तुम्ही बघू शकता की आजूबाजूला पुरे ढगं असे वाटतात. ती खालीच आहे ढगं. तुम्ही समोर पण बघू शकतात. आणि फ्लावर वगैरे, म्हणजे 7 वर्षातून एकदा येतं हा फ्लावर. म्हणजे फ्लावर इकडे येते 7 वर्षातून एकदा, इकडे 7 वर्षातून एकदा येतात. म्हणजे असं काहीतरी असतं त्यांचं. पण खूप सुंदर असं दिसत होतं ते पुरं ब्लू व्हाईट रेड असे. आणि खाली बघू शकता नदी नाल्या अशा पुरे वरती आलेलो आहे मी. आम्हाला आता खाली जायचं. आम्ही इथं पाठीमागं जाऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता ह्या आखरी चोटीपाशी गेलतो आम्ही. तिकडून असं पुरं असं ते वरतीपर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे मी पहिलेच. आणि जे दरवाजा आहे तो पाठीमागे आहे. मग काही असा इलाका होता. मग मी थोडंसं आम्ही इथं उतरायच्या टाईम खूप मस्त व्ह्यू आहे इथं. बघू शकता तुम्ही माझ्या पाठी. खूप मजा येईल. आता आम्ही उतरणार आहे खाली, गडच्या खाली. माझ्या पाठीमागे बघू शकता फ्लावरचं खूप मस्त दिसतंय. किल्ला बघा, किल्ला आहे का काय पाठीमागे किल्ला. आम्ही उतरलो. आता चढताना नुसतं शूट केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकतात काय आहे. मित्रांनो मला माफ करा, माझ्या व्हिडिओमध्ये कधी हिंदी कधी मराठी येते. तुम्ही बाजूचा व्ह्यू बघला का. बाजूला व्ह्यू असं ढग दिसत होते बाजूला. मग आम्ही इकडून समोर गेलो. मग भाई आमचे थकलेले होते. असं पुरा उतार होता. उतारात जायचं होतं आम्हाला.
मग इथून उतारात असं म्हणजे हा पण रोड जो आहे ना असा सिंगल रोड आहे. इकडनं वरती जाणं पडतं, इकडनं खाली येणं पडतं. 2 रस्ते. आता इथं कन्फ्यूज होतं तर आम्ही इकडनं जायचं का इकडनं जायचं. मग आम्ही डिसिजन घेतलं ज्या रस्त्याने आलं ना त्याच रस्त्याने जायचं आहे आम्हाला परत. आणि इथे इतकं भयानक सीन होतं आई शपथ. आम्हाला खूप म्हणजे मजा पण आली इथे. सगळे म्हणजे एन्जॉय करायला आलतात, एन्जॉय पण केलं सर्वांनी. खूप नाही इथं हा सीन भयानक आहे. इथं जायला तो एक असा रॉड आहे, रॉडच्या थ्रू जाणं पडतं. पायऱ्या पण आहे म्हणजे महिलाला खूप तकलीफ होती इथं. खाली येऊन मी ते दाखवायचा प्रयत्न केला ते कसं येणार आहे काय येणार आहे. थोडंफार हे बघू शकता. थोडंफार व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून मी थोडं शॉर्ट घेतलेला आहे. मग समोर तुम्ही बघू शकतात असं ही बघा ही पायरी. आता ही फर्स्ट ती झाली का पायरी त्याच्या खाली नंतर आणखी एक पायरी. ह्या पायरीवर पण यायला लागतं. मग त्याच्यानंतर परत एक आहे. त्याच्यानंतर परत असं तिरकस वरती चढणं पडतं. मग त्याच्यानंतर परत थोडं प्लेन जागा आहे. मग परत माझे मित्र येत होते आणि ऐके की रे हे तर भाई आपले मित्र तर खतरनाक होते भाई. कुठून बी चढत होते आम्ही लोक. आम्ही अरे आपण यंग पोरे कुठून पण चढणार आहे ना. सगळ्याला आमचं आश्चर्य वाटत होतं. आम्ही जेव्हा चढत होतो खूप मजा आली. मग आजूबाजूला इतकं खतरनाक सीन. पुरे दगडं पहाडी आणि फ्लावर खूप सारे असे झाड होते. मग अल्फान भाई काही केस जमवत होते, गुड्डू भाई आम्ही तिघच राहिलो होतो. मग नंतर काय लोक तुटत जात होते. मग हे यांची काही मदत करावी अशी सोचलं होतं आम्ही. काहीतरी मदत केली ती बहुतेक या व्हिडिओमध्ये दाखवली का नाही दाखवली काय माहीत, पण मजा आली भाई. आता हे त्याच्यानंतर तर परत खालचं व्ह्यू आहे. हा खालचा तुम्ही बघू शकता. पुरा जंगल. याच्यानंतर परत खाली असं जायचं आहे. एक पदरी रोड टाईप आहे. तुम्ही बघू शकता. घसरले की गेला खाली असं आहे पुरं. असं लगभग मी अंदाजा लावू नाही शकत किती उंच असू शकतं. मला तर काही माहीत नाही. फर्स्ट टाईम माझं होतं नाशिक साईडला इगतपुरीच्या साईडला रतनगड बघायचा आहे म्हणून बघायचं आहे. आपली ट्रिपनं मला बोलिलं होतं. माझा मित्र गुड्डूने खूप फोर्स केला मला चल म्हणून. तेव्हा आलो मी. आम्ही 3-4 जण आलतो. हे काही थकले आता तर थकले होते. मी म्हणलं नाही चलो आपण जायगे. नाही म्हणे थोडा बैठले फिर जायगे. मग थोडंफार थांबले ते. मग मी माझं समोर गेलो थोडंफार. मग तुम्ही ढग बघू शकता किती सुंदर असा नजारा दिसतो. व्ह्यू वाव. असं वाटतं की पर्वताच्या जवळून चालले ते आपल्या पर्वताच्या. मग तुम्ही समोर बघू शकता. मग समोर आम्ही सगळे तुटत गेले इकडनं. मग आम्ही समोर जायचं डिसिजन घेतलं. थोडं व्यू दाखव. मेरे पीछे पहाड़ दिख रहे हैं. इसके पहाड़ के पीछे भी जाना पड़ता है हमें. वो जाके आए हम. देख सकते वापस चालू बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे डोंगर आहे त्याच्या पाठीमागे पण एक डोंगर आहे. त्याच्यावर गेलो आम्ही. खूप मजा आली. अमेझिंग होतं. ते शांत वातावरण म्हणून काढा वाटलं. ते बघा त्याच्या पाठीमागे आणखी उंच एक डोंगर आहे. तर आम्ही चाललो. मग आम्ही परत ते जंगलच्या म्हणजे खालच्या चोटीला आलतो थोडं. मग खालच्या चोटीला आलो आम्ही. मग लोक सगळे इकडे तिकडं रांगणं कोई इकडे रांगणं सगळे चालले गेले. मेन तिकडनं जातात लोक. मग आम्ही आमची वस्ती वगैरे इकडे होती ना. आम्ही इकडे जात होतो म्हणजे आम्हाला जे राहायला रूम वगैरे दिलं तर त्या साईडला. तुम्ही बघू शकता त्या टोकावर जाऊन आलेलो आहे आम्ही परत. माहीत आहे का हे निसर्गरम्य वातावरण. वाव. असं वाटत होतं की इथंच राहून जावं. पण इथं काही सुविधा नाही बाई. सगळ्यात मोठी गोष्ट राहिलं की अडकाचीच गोष्ट आहे. खालचा व्ह्यू तुम्ही आणखी बघू शकतात. आम्हाला आता ते जंगलात जायचं आहे. मेन आम्ही पहाडीवरचे म्हणजे आम्ही पर्वतावरच आहे आता सध्या. पर्वतातून जायचं आहे खाली आम्हाला. चढ कुठे ते दाखवायची कोशिश करत आहे मी. तुम्ही बघू शकता. पुरा व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आता व्हिडिओचा एंड खाली होणार आहे. हे बघा आम्हाला इकडे जायचं आहे आता सर. आम्हाला खाली जायचं आहे. मग आम्ही आलो जंगल टाईप. म्हणजे ते बी उतारा असा होता की बाबा पाय घसरत होते. कधी काय होत होतं. खूप मजा आली. पण तुम्ही नक्की या. नक्की भेट द्या ह्या जाग्याला. खूप सुंदर ह्या टायमी म्हणजे जेव्हा बारिश पडते. आम्हाला बारिशाचा मोसम तर नाही भेटला. आम्ही पण जासांना पण मित्रांनो तुम्ही जासांना तर रात्री येऊन थांबायचं. हे बाबा मग ते सांगत होते आलन मलन कुलन याच्याबद्दल माहिती आहे आम्हाला. त्या किल्ल्यावरती पूर्ण क्लॅम्पिंग करूनच माणूस वर चढला जात असतो आणि 2 दिवसाचा ट्रॅक असतो तो. अच्छा.
आणि त्यालाच बाजून लागलेला सह्याद्री जे म्हणतात कळसुबाई शिखर 1646 मीटर त्याची हाईट आहे उंच. रतनगड किल्ला आला. बाबाकडून त्याच्या भरपूर पलीकडे माहिती भेटलेली आहे. खाली नदी येते, दगड हरिश्चंद्रगड आला. मुलं खूप बदमाश मुलं चक्कर होते. किल्ला आला. नंतर आम्ही काय बाबाचं ऐकत बसलो. आणि काहीतरी अशी नेक्स्ट टाइम आम्ही जाऊ अखंड आलन मदन दोन कुलन नंबरची व्हॅली कॅम्पिंग तर वगैरे 10 करून मिनिटाच्या अंतरावरती व्हॅली बघू. अच्छा. आता सध्या हे बाबा काय सांगतात ते ऐका तुम्ही. तिची 50 फुटापासून तर 1200 मीटर खाली खोल आहे. रुंद तिची 15 मीटर, 10 मीटर, 5 मीटर आणि 2 मीटर असा तिचा अंतर आहे वाव. त्या व्हॅलीचा. लगभग हे रतनगड किल्ला किती किलोमीटर असेल? हा अंदाज तरी 3.5 किलोमीटरचा 3.5 हा. टोटल टॉपचा. हा, टॉपचा. अच्छा 3.5 किलोमीटर म्हणजे पण पायऱ्यापर्यंत. पायऱ्यापर्यंत का? हा त्याच्यानंतर वरचा राऊंड तो तरी तो 1-1.5 किलोमीटरचा अंतर पकडा तुम्ही, 2 किलोमीटरचा. अच्छा आणि मदन किल्ला आहे ना त्याला एकच गुफा आहे. अच्छा त्याच्यामध्ये आतमध्ये कम से कम 500 माणसं आतमध्ये बसू शकतात. अच्छा. असा एकच गुफा आहे तो मदन किल्ल्यामध्ये. काय दागिने राहणार. त्यांनी लुटून घेऊन गेले. लुटून राजा त्यांनी सगळं ब्लास्टिंग वगैरे काही नाही आहे. पायर सगळं कॅम्पिंग म्हणजे कसं रस्सीनं कॅम्पिंग कशी? कॅम्पिंग म्हणजे तिचं कसं आहे खाली कडा वरती कडा आणि दोन्ही बाजूनं कडा आहे ना त्याला पूर्ण असं 2-1.5 फुटाची फक्त म्हणजे एक टाइम एक माणूसच जाऊ शकतो समजा. असं कडीने जाणं पडतं असं. अशा कड्यानं जायचं असं. अरे अब्बा रस्सी बांधून. आणि मग तिला क्लॅम्पिंग करेल आहे. अच्छा. क्लॅम्पिंग मध्ये रशी टाकायची. जो पहिला माणूस जायचा तो टाकल्यानंतर पूर्ण रशी 5 पर्यंत टाकणार. नंतर तुम्ही जाणार तुम्हाला पूर्ण सेफ्टी बेल्ट लावणार आणि तुमच्या ती रशीला तुमचं ते क्लॅप तिथं लावलं जाणार आणि नंतर तुम्ही चालत जाणार पुढं. अच्छा. पुढं तो जे अँकर बोल्ट आला तो उडवायचा पुढच्या याच्यामध्ये टाकायचा पुढं चालायचं. अच्छा. आणि पुढे गेल्यानंतर रॅपलिंग करूनच वर चालायचं. अरे अब्बा. बाबांनी सांगितलं. याच्यानंतर आम्हाला कोरियन भेटला होता BTS 5 ते BTS 3 त्यांच्यासारखा थोडा भेटला होता. मग त्याचं नाव विचारलं. माझं नाव इजू आहे असं काहीतरी म्हणत होता. तुम्ही बघू शकता समोर आहे. त्याच्याशी थोडं बोललोय मी. मराठी येते का? मराठी थोडं आहे. हिंदी. मेरा नाम विजू है. विजू. कोरियन होता. इजू. Yeah. This is your name. This. माझा नाव विजू है. Say. What is this? So right. Perfect. मग याला थोडंसं बोर केलं. तो बोलत होता काहीतरी. माझा नाव. मग आम्ही समोर गेलो. समोर जाऊन आम्ही जेवायचं डिसिजन घेतला. मग जेवणाला आम्ही गेलो. मग जेवणात आम्हाला असं प्रकारची शेवभाजी, बेसन, पोळी, भात वगैरे होतं. आम्ही सर्व जेवण वगैरे पॅक झालं. मग बारिश पडत होती धीमे धीमे. मग आम्ही घरी रवाना. बाय बाय सर्वांना. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.